लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे। आता देवाच्या दारात जायचं म्हटलं तर चांगलं जावा म्हणून इस्त्री वगैरे करून घेतो शर्टला. फायनली सगळं आवरले, पण आपण चाललोय कुठं? चाललोय देहूलाच. कारण आपल्या नशिबाने देहू आपल्याला खूप जवळ आहे, त्याच्यामुळे सारखं येणं जाणं चालू राहतं. आणि आता तुकाराम बीज आहे त्याच्यामुळे खूप सारी तयारी तिकडं चालू आहे, सप्ते चालू आहेत. मागच 2 दिवसापूर्वी गेलो होतो तेव्हा आपण देहूचा भंडारा डोंगरावरील सप्त्याची दिंडी पाहायला गेलो होतो. तो व्लॉग पण मी टाकला होता. त्याला तुम्ही लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि तो माझा पहिला ब्लॉग आहे जो एवढे व्ह्यूज त्याच्यावरती मिळाले. त्याबद्दल खूप 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 मी सर्वांचा आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या. आजही आपण देहूला जाण्याची 2 कारणं आहेत. एक तर मागच्या वेळेस गेलो तेव्हा घाईघाईमध्ये फक्त दिंडी आणि गाथा मंदिराचं तिकडेच गेलो होतो, पण आज आपण जाणार आहे तुकाराम महाराजांचं जन्म ठिकाण, वाडा आणि वैकुंठ गमन ठिकाण आणि भंडारा डोंगराचं जिथं सप्ताह चालू आहे भव्य दिव्य, ते पण ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि कालच बातमी होती की तुकाराम महाराजांच्या वाड्यामध्ये एक भव्य आणि दिव्य असा तुकाराम महाराजांचा जो पगडी आहे ती बनवलेली आहे. ती पण पाहण्यासाठी आज आवर्जून जाणार आहोत. चला तर मग जाऊयात. आणि आज म्हटलं गाडी नको, बसने जाऊया, कारण इथून 10 किलोमीटर तर आहे. त्यामुळे खूप दिवस झाला बसचा प्रवास केलेला, म्हणून मग आता बसनेच आपण जाणार आहे. चिखलीमधून देहूला बसने जाणार, तिकडे सगळं चालत फिरू. चला तर मग तुम्हाला दाखवतो देहू. हे बघा आमच्या इथले पाडापाडी चालू आहे. रोड मोठा करायचा आहे त्याच्यामुळं आजूबाजूची भरपूर घरं दुकानं पाडलेली आहेत आणि चिखलीमध्ये सगळीकडे पाडापाडी चालू तुम्हाला दिसेल. पण असो, आता चालत चालत आलो आहे चिखली गावच्या कमानीपाशी. इथं गाडी येईल आणि मला वाटतं हे वारकरीसुद्धा तिकडं चाललेले आहेत. तर वरती बघा श्री क्षेत्र टाळगाव चिखली प्रवेशद्वार. तर ह्या गावाला टाळगाव का म्हणतात याचाही व्लॉग मी लवकरच करणार आहे, कारण गावात तुकाराम महाराजांचे टाळ आहेत, त्या मंदिरात आपण जाणार आहोत. आता बससाठी वाट बघत बसलो आहे. आली बघा एस टी आली देहूगाव. अरे एस टी तर फुल दिसते, मला वाटतं उभं राहूनच जायला लागेल काय नाही. आणि जसं वाटलं तसंच झालं, शेवटी उभे राहूनच मला जायला लागणार. काय नाही, जवळच आहे, 10 किलोमीटरचं अंतर आहे, पण दरवाजात उभं राहून मस्त वाटते. हे बघा मी कसं दिसतोय बघा गाडीमध्ये, तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवतो. असं उभं राहून मी देहूला आलो आहे. आता फायनली देहूच्या कमानीपाशी पोहोचलो आहे. अरे हे बघा देहूची कमान तुम्हाला दिसत असेल. रंगरंगोटीचं काम चालू आहे तुकाराम बीजमुळे. खरंच दर तुकाराम बीजला इथे रंगरंगोटीचं काम होतं. खूप सुंदर अशी कमान दिसत आहे आत्ता, फ्रेश एकदम. चला फायनली देहूमध्ये आलो आहे आपण आता. इथं बघा बीजाची तयारी झालेली आहे, विविध मंडप वगैरे लावण्यात आलेले आहेत. आणि आता एस टीमधून उतरलं. हे बघा हे तिकीट 10 रुपये, म्हणजे 10 रुपयात आपण श्री क्षेत्र देहूला येऊ शकतो, एवढं आपलं भाग्य आहे. आणि हे बघा हेच ते मंदिर वाडा. हे बघा आता हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि वरती तुम्ही बघू शकता तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा असं म्हणत तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला गेले होते. त्याचीच ती प्रतिकृती इथं महाद्वाराच्या वर लावण्यात आलेली आहे. इकडं तुकाराम महाराजांचा वाडा आहे आणि इकडं बघा तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, तिकडं चाललं आपण. चला तुम्हाला दाखवतो ते मंदिर. हे बघा हाच तो वाडा जिथं तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचं बालपण गेलं. तुकाराम महाराज जन्म मंदिर बघा, हा त्यांचा वाडा. आणि समोरच तुकाराम महाराजांची मूर्ती देखील आहे. आणि इथं वरती संतांचे फोटोज लावलेले आहेत, खाली नाव वगैरे लिहिलेलं आहेत. हे बघा सच्चिदानंद मूर्ती श्री तुकाराम महाराज, हीच ती तुकाराम महाराजांची मूर्ती. हा बघा वाडा. आणि जवळच जिजामाता म्हणजे तुकाराम महाराजांच्या पत्नी, त्यांचं राहतं घर देखील तिथं आहे. त्या वाड्यातून उजवीकडच्या साईडला वळलं की तिथे त्यांचं घर देखील पाहायला मिळतं. हे बघा घर. आणि इथून बाहेर आलं, हे बघा आता आपण चालत चालत तुकाराम महाराजांच्या वाड्याकडे, घराकडे जाऊयात. हे बघा हे त्यांचं घर. चला आता राहतं घर झालं, आता वाड्यामध्ये जाऊया. तुकाराम महाराजांच्या जन्म मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला महाद्वार दिसेल. या महाद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर विठ्ठल रुक्मिणींची स्वयंभू मूर्ती तिथं पाहायला मिळते. चला तर मग आपण दर्शन घ्यायला जाऊयात. बीजाची तयारी चालू आहे. हे राम मंदिर आणि हे विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्ती. आपण हे बघा विठ्ठल रुक्माई स्वयंभू मूर्ती.
आता दर्शन करून बाहेर आलोय. राम मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊयात. चला. जय श्रीराम. रामांचं दर्शन घेतल्यानंतर हरेश्वराचं मंदिर देखील इथं आहे. आपण दर्शन घेऊयात. आणि तिथून पुढे आल्यानंतर हे आहे शिळा मंदिर. तुकाराम महाराजांनी ज्या दगडाला टेकून गाथा लिहिली असा हा दगड म्हणजे ही शिळा इथे तुम्हाला पाहायला मिळते. तेच हे शिळा मंदिर. याचा जीर्णोद्धार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. समोर तुम्हाला तुकाराम महाराजांची मूर्ती दिसेल आणि त्यांच्या मागच्या साईडला जी झाकलेली आहे ऑरेंज कपड्यामध्ये ती आहे शिळा. तिथे बसून तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली असे हे शिळा मंदिर इथे तुम्हाला पाहायला मिळते. तिथून बाहेर आल्यानंतर संत बहिणाबाई शिवरकर यांची मूर्ती तुम्हाला तिथं पाहायला मिळते. आणि बघा हेच ते आजचं वैशिष्ट्य जे खास पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. हे पहा संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा. ही बघा तुकाराम महाराजांची सगळ्यात मोठी पगडी. इथून काही दिसत नाही, मी पलीकडून दाखवतो. ही बघा हीच ती विश्वविक्रमी पगडी. विश्वविक्रमी याच्यामुळे म्हणतोय की ही सगळ्यात मोठी पगडी आहे ज्याच्यामध्ये 450 मीटर कापड यूज केलेलं आहे आणि 30 फुटाचा घेराव असणारी ही तुकाराम महाराजांची पगडी आजपासून दर्शनाला खुली करण्यात आलेली आहे. इथेच शिळा मंदिराच्या समोर आणि तुकाराम महाराजांची जी हस्तलिखित गाथा आहे त्याच्या शेजारीच ही पगडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर आवर्जून एकदा नक्की बघा ही पगडी. बघा तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा अशा इथं पेटीत जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. चला तुकाराम महाराजांच्या गाथा तुम्हाला झूम करून दाखवतो. काय वाचता येत असेल तर बघा. खरं तर मला वाटतं ह्या ओरिजिनल नाही आहेत, कारण ओरिजिनल मी पाहिलेले आहेत. त्यांची थोडी अवस्था बिकट झालेली होती म्हणून त्याची प्रिंट काढून ही तुकाराम महाराजांची गाथा. पण त्यांचं हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळते ह्याच्यापेक्षा भाग्य काय. हे एकदा नीट पाहून घ्या तुकाराम महाराजांची गाथा. तुकाराम महाराजांचा वाड्यातील हा परिसर बघा. इकडं स्वयंभू मूर्ती आहे, शिळा मंदिर. इकडं तुकाराम महाराजांची जगातील सगळ्यात मोठी पगडी इथे लालच्या इथे. आणि इथं तुकाराम महाराजांची हस्तलिखित गाथा असा हा सगळा संग्रह इथं ठेवण्यात आला आहे. आणि तुकाराम बीजमुळे आकर्षक अशी रोषणाई केलेली आहे. पण आत्ता दुपारी काही दिसणार नाही, त्यासाठी रात्री यावं लागेल. बघू जर थांबलो तर रात्रीचं पण येऊ. सभामंडप इथे सगळे आराम विश्रांती घेण्यासाठी बसतात. सप्ताह चालू आहे. आणि ही पालखी इथे बघू शकता.